लेखांक 21. आनंदाची बातमी. नेपाळात राज्यघटनेची आणि लोकसभा स्थापण्याची प्रगट चळवळ चालू झाली. सप्टेंबर 1928. श्री सुभेदार ठाकूर चंदन सिंह ह्या प्रसिद्ध देशभक्त हिंदू संघटनाभिमानी तरुण गुरखा संपादकांच्या नेतृत्वाखाली नेपाळच्या महाराजाधिराजांनी नेपाळात इंग्लंडप्रमाणे नियंत्रित राजसत्तेची स्थापना करावी म्हणून प्रगटपणे चळवळ चालू झाली आहे. तरुण गुरखा पत्रात ते लिहितात, नेपाळ आणि नेपाळेतर हिंदुस्थान एक अखंड आणि अविच्छेद्य राष्ट्र आहे. राज्याच्या चंचल उलाढालीने आमचा जातीय दैवी आत्मा दुभंगू शकत नाही. मुसलमान संघाच्या उत्तर पश्चिम घाल्यापासून हिंदू संघाचा बचाव झाला पाहिजे. ते उत्तरदायित्व नेपाळचे आहे. म्हणून प्रथमतः नेपाळने निर्भयपणे आपली शक्ती वाढविली पाहिजे. त्याचे सुतोवाच म्हणजे नेपाळात विधिनियंत्रित राज्यसत्ता स्थापन करणे हे होय. इंग्लंडप्रमाणेच राजा सर्वश्रेष्ठ राहील. बाकी सर्व अधिकार लोकसभा चालविल. हे महत् कार्य संपादन करण्याची बुद्धी, विवेक, शक्ती देवता स्वरूप महाराज समशेर जंग बहादूर यांना ईश्वर देवो. हिंदू लोकांचे घरचे घर पेटलेले आहे. आता त्वरित धावले पाहिजे. म्हणून अविलंबे करून सर्व गुरखा जातीच्या स्त्रीपुरुषांच्या अनुमतीने एकच मागणी, एकच पुकार झाला पाहिजे की राज्यघटना स्थापा. गुरखा नरनारींच्या सह्यास एक प्रचंड आवेदन धाडण्यात येणार. त्यास सह्या द्या. बहुसंमतीने तरुण गुरख्याचे संपादन स्वतः आवेदनपत्र प्रजाप्रतिनिधी शिष्टमंडळासह नेऊन महाराजांचे हाती देतील. आमच्या नेपाळी बंधूंच्या या कार्यास सर्व हिंदू लोकांनी पाठिंबा दिला पाहिजे. नेपाळचा प्रश्न रंगत चालला. आजपर्यंतचे अरण्यरोदन व्यर्थ गेले नाही. अजून अनेक अद्भुत घटना घडावयाच्या आहेत. हा नुसता सुतोवाच आहे. आता येत्या हिंदू महासभेने एका स्वतंत्र ठरावात नेपाळच्या ह्या मागणीस पाठिंबा द्यावा. वास्तविक पाहता राष्ट्रीय सभेनेच हा ठराव करावयास हवा, पण त्यांना सध्या सायमन कमिशनच्या धुक्यापुढे दुसरे काही दिसणार नाही. जवाहरलाल नेहरूंच्या स्वातंत्र्य संघाने तरी त्यांच्या भावी भारताच्या व्याख्येत नेपाळ, गोमांतक, पॉंडचेरी यांचा स्पष्ट निर्देश करावा. ब्रिटिश भारत म्हणजेच भारत ही खुळी कल्पना त्यांनी तरी सोडून द्यावी. नेपाळच्या लोकसभेच्या या मागणीस ईश्वर सहाय्य करो आणि अफगाणिस्तानच्या उन्नतीच्या वेगाहून द्रुततर वेगाने नेपाळास यशस्वी माळ घालो. कारण नेपाळ आम्हा हिंदूंचा आज सांस्कृतिक पिडमॉन्ट आहे. निदान होऊ शकेल. केवळ साहस मात्र पाहिजे. रत्नागिरी हिंदू सभा आणि नेपाळीय आंदोलन. हिंदू संघटनात्मक नेपाळीय आंदोलनाचा अगदी प्रथमपासूनच उत्कट पुरस्कार करीत आलेल्या रत्नागिरीच्या हिंदू सभेने त्या आंदोलनाने आक्रमिलेल्या वरील मन्वंतराची बातमी ऐकून तात्काळ राज्यघटना स्थापक चळवळीचे पुढारी श्री ठाकूर चंदन सिंह यास तारेने अभिनंदन कळवून सहानुभूतीच्या फुलाची म्हणून 5 रुपयांची नोट धाडली आहे.